Is my screen visible to you, friends? Yes, sir. Okay. बघा डू डज डीडचं कसं असतं. ज्या वेळेला ना तुमच्या सेंटेन्समध्ये डू डज डीड असेल ना दॅट इज सिम्पल प्रेझेंट टेन्स. द ऑक्झिलरी वर्ब्स कोणकोणते डू आणि डज सॉरी दोन असतील ना दॅट इज सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि ज्या वेळेला डीड असेल ना सेंटेन्समध्ये त्यावेळेला तो सिम्पल पास्ट टेन्स असेल. ओके. द ऑक्झिलरी वर्ब्स डू अँड डज आर यूज्ड इन सिम्पल प्रेझेंट टेन्स अँड द ऑक्झिलरी वर्ब डीड इज यूज्ड इन सिम्पल पास्ट टेन्स. ओके. चला आता तुम्हाला हा डू डू ड डीडचा माहिती आहे काय उपयोग येते. इथे बघा पहिले डू डजमध्ये काय फरक आहे आपल्याला माहिती आहे. डू केव्हा यूज करतो आपण आय यू वी दे प्लुरल. आणि डज केव्हा यूज करतो ही शी इट नेम थर्ड पर्सन सिंग्युलर तिकडे डज यूज करतो. हा डू डजचा फरक आहे. आणि दोघांचा पास्ट टेन्स काय डीड ते सगळ्या ठिकाणी यूज होतं. आय यू वी दे प्लुरल ही शी इट नेम थर्ड पर्सन सिंग्युलर सगळ्या ठिकाणी डीड यूज होतं. डू डजचा हा फरक आहे. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल बघूया. डू यू लाईक दिस तुला हे आवडतं का. डू यू अंडरस्टँड दिस तुला हे समजतं का. डू यू थिंक सो तुला असं वाटतं का. डू यू बिलीव्ह इन गॉड तुझा परमेश्वरावर विश्वास आहे का. समजा असं असेल डू यू बिलीव्ह इन घोस्ट तुझा भूतावर विश्वास आहे का. तसं डू दिस टू कलर्स मॅच हे दोन रंग मॅच होतात का. डू यू वॉन्ट टू कम फॉर अ राईड ऑन माय न्यू मोटरसायकल तुला माझ्या नवीन मोटरसायकलवर राईडवर फिरायला यायचं आहे का. डज ही लाईक दिस त्याला हे आवडतं का. बघा वरतून सगळ्या ठिकाणी डू 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 आलं आहे का कारण की यू 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 आहे ना. आणि पाचवं वाक्यामध्ये बघा काय लिहिलं आहे डू दीज टू कलर्स आहे का कारण की प्लुरल आहे ना बहुवचन त्यामुळे डू आलं आहे. सगळ्या ठिकाणी डू 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 आहे. फक्त खालच्या वाक्यामध्ये मात्र आहे ना शेवटच्या वाक्यामध्ये डज आलं आहे का बरं. सिंगुलर. हां तिकडे ही आहे ना. मी म्हटलं ना डज केव्हा वापरतो आपण ही शी इट नेम थर्ड पर्सन सिंग्युलर हे बघा त्या ठिकाणी डज लागतं. इथे ही आहे ना त्यामुळे. तसं इथे डज ही लाईक दिस बाकी सगळ्या ठिकाणी डू डू आलं आहे. ओके. पुढचं वाक्य बघा. आता हे डजवाला वाक्य बघा हे पुढचं. डज ही अंडरस्टँड दिस त्याला हे समजतं का. डज ही थिंक सो त्याला असं वाटतं का. डज दिस कार कम इन एनी अदर कलर ही कार वेगळ्या कोणत्या रंगामध्ये येते का. डज दिस रोड गो टू पुणे हा रोड पुण्याला जातो का मुंबईला जातो का. डज दिस टाईम सूट यू तुला ही वेळ जमते का. डज दिस ट्रेन स्टॉप ॲट जळगाव ही ट्रेन जळगावला थांबते का. सगळे सिम्पल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स आहेत दोन्ही पण हे. आता क्वेश्चन बघा दोन टाईपचे असतात. एक असतात डब्ल्यू एच क्वेश्चन आणि एक असतो इंटरोगेटिव्ह क्वेश्चन. आपण ते बघूया पुढे पुढे. ठीक आहे. म्हणजे वर्बल क्वेश्चनला म्हणत आपण. आता हा डब्ल्यू एच क्वेश्चनचे वाक्य पण बघूया आपण. आता पाहिजे हे बघा वर्बल क्वेश्चनचे वर्बल क्वेश्चन म्हणा किंवा रिटोरिकल क्वेश्चन म्हणा इंटरोगेटिव्ह म्हणा यस नो टाईप म्हणा सगळ्यांचा अर्थ एकच आहे ज्यांची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते. ओके. आता हे बघा बरं. डीड यू लाईक दिस तुला हे आवडलं का. डीड यू अंडरस्टँड दिस तुला हे समजलं का. डीड यू कम बाय सायकल तू सायकलने आलास का. डीड यू गेट माय मेसेज तुला माझा मेसेज मिळाला का. डीड यू पोस्ट माय लेटर तू माझं लेटर पोस्ट केलंस का. डीड यू हिअर एनी साऊंड तू एखादा आवाज ऐकलास का रे. आता व्हॉटवरून प्रश्न बघा. हां व्हॉट डज यू लाईक त्याला काय आवडतं. व्हॉट डीड यू लाईक तुला काय आवडलं पास्ट टेन्स झाला बघा. डज सिम्पल प्रेझेंट डीड सिम्पल पास्ट. व्हॉट डज ही से अबाउट मी बिहाइंड माय बॅक तो माझ्याविषयी माझ्या मागे काय बोलतो. हां व्हॉट आर यू सेईंग आता हे वाक्य जे ना चौथं तू काय म्हणत आहेस हे आपण दोन पद्धतीने बोलू शकतो ना. एक सहजपणे विचारतो नाही का आपण तू काय बोलतो आहेस व्हॉट आर यू सेईंग. आणि दुसरं माहिती आहे काय आश्चर्याने पण होऊ शकतं ना. व्हॉट आर यू सेईंग काय बोलतो आहेस तू. व्हॉट इज दिस चेअर डुईंग हिअर ही खुर्ची इथे काय करते बरं मध्येच. व्हॉट आर यू सजेस्टिंग तू काय सुचवतो आहेस. व्हॉट डज दिस वर्ड मीन या शब्दाचा अर्थ काय रे. व्हॉट डू यू डू तू काय करतोस.
व्हॉट डज ही डू, तो काय करतो बघा. तूच्या वेळेला डू आहे पण खाली ही आहे ना, मग डज आलं बघा. व्हॉट डज ही डू, नाव असेल एखाद्याचं. व्हॉट डज राहुल डू, व्हॉट डज युअर ब्रदर डू. आणि यू असेल ना त्यावेळेला मात्र वरती डू लिहिले बघा, ते डू बोलायचं. व्हॉट डू यू डू. व्हॉट आर यू लुकिंग फॉर, तू काय शोधतोयस. व्हॉट विल यू डू नाव, तू आता काय करशील. व्हॉट डीड ही टेल यू, त्याने तुला काय सांगितलं. व्हॉट डीड यू टेल हिम, तू त्याला काय सांगितलं. व्हॉट एक्झॅक्टली डीड ही से, तो नेमकं काय म्हणाला. व्हॉट विल ही बी डुईंग, तो काय करत असेल. व्हॉट विल यू बी डुईंग दिस टाईम टुमॉरो, तू उद्या यावेळेला काय करत असशील रे. व्हॉट विल ही हॅव डन, त्याने काय केलं असेल. वरचं पहिलं वाक्य बघा बरं. व्हॉट आर यू लुकिंग फॉर, सांगा बरं कोणता टेन्स आहे हा. व्हेरी गुड, प्रेझेंट कंटिन्युअस. आता दुसरं वाक्य वाच बरं. व्हॉट विल यू डू नाव, हा कोणता टेन्स आहे. तू काय करशील. सिम्पल फ्युचर. बिलकुल. व्हॉट डीड ही टेल यू, हा पण सिम्पल फ्युचरच आहे. नाही डीड आहे ना. सिम्पल पास्ट. येस. चौथा. सिम्पल पास्ट. येस. आणि पुढचा. व्हॉट एक्झॅक्टली डीड ही से. सिम्पल पास्ट. येस. व्हॉट विल ही बी डुईंग. फ्युचर कंटिन्युअस. व्हेरी गुड. पुढचं. व्हॉट विल यू बी डुईंग दिस टाईम टुमॉरो. फ्युचर कंटिन्युअस. येस. आणि शेवटचं. फ्युचर परफेक्ट. व्हेरी गुड. आता हाऊचं बघा सेंटेन्स. हाऊ डू यू गो टू स्कूल, तू शाळेमध्ये कसं जातोस. हाऊ आर यू फिलिंग नाव, तुला आता कसं वाटतंय. हाऊ विल यू डू दिस, तू हे कसं करशील. हाऊ डीड यू डू दिस, तू हे कसं केलंस. हाऊ हॅव यू डन दिस, तू हे कसं केलं आहेस. हाऊ डीड यू गेट इन टू डेट, तू कर्जामध्ये कसं काय बुडालास, कसं काय अडकलास. डेट आहे ते स्पेलिंग जे आहे ना DEBT, जरी बी असलं तरी पण ते बी सायलेंट आहे, बीचा उच्चार नाही करायचा, डायरेक्ट डेट म्हणायचं. हाऊ डू यू गेट इन टू डेट. हाऊ डू यू नो दिस, तुला हे कसं माहीत. वेन डू यू गो टू बेड, तू किती वाजता झोपतोस. किंवा वेन डू यू गो टू स्लीप पण चालेल ना. वेन डू यू गेट अप, तू किती वाजता उठतोस. एक्झॅक्टली वेन डीड दिस हॅपन, हे नेमकं केव्हा घडलं. वेन डीड यू कम टू नो दिस, तुला हे केव्हा कळलं. बघा एखादी गोष्ट कळणे त्यावेळेला माहिती काय म्हणायचं, कम टू नो म्हणायचं. कम टू नो कळणे, मला काल रात्री कळलं. आय केम टू नो लास्ट नाईट, असं. हाऊ डू यू नो, हाऊ डीड यू नो दिस, तुला हे कसं माहीत झालं. हाऊ डीड यू गेस, तू कसं काय ओळखलंस रे. आपण नाही काय म्हणतो, काय रे तू काल पार्टीला गेला होतास ना. आपण काय बोलतो, तू कसं काय ओळखलंस. हाऊ डीड यू गेस, तू कसं काय अंदाज लावलास. तसं. हाऊ डीड यू फाइंड द क्लास, तुला क्लास कसा वाटला. हाऊ डीड यू फाइंडचा इकडे अर्थ माहिती काय घ्यायचा, कसा वाटला, कसं सापडला नाही अर्थ घ्यायचा. हां, कसा वाटला. हाऊ डीड यू फाइंड द लेक्चर, लेक्चर कसं वाटलं. हाऊ डीड यू फाइंड द फूड, तुला फूड कसं वाटलं. हाऊ डीड यू फाइंड द मूवी, तुला मूवी कसा वाटला, तो अर्थ घ्यायचा इकडे. हाऊ डज दिस मशीन वर्क, एखादी मशीन नाही का विचारत आपण, हे कसं काय चालतं रे हे. तर ती वस्तू हातामध्ये घ्यायची आणि बोलायचं, हाऊ डज दिस वर्क, कसं काय चालतं रे हे. हाऊ विल ही बी लिव्हिंग देअर, तो तिथे कसं काय राहत असेल. हाऊ विल ही हॅव डन दिस, त्याने कसं काय केलं असेल बरं हे. हाऊ डीड द स्क्रॅचेस कम ऑन दिस मिरर, आरशावर हे कसं काय बरं ओरखडे आले. कुठे. वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस. पण तो कुठे राहतो, वेअर डू नाही बोलणार, मग तोच्या वेळेला येणार वेअर डज. वेअर डज ही लिव्ह,
वे डिड ही गो, तो कुठे गेला. वेर आर यू गोईंग, तू कुठे जातो आहेस. वे डिड यू फाइंड दिस, तुला हे कुठं सापडलं. वे शॅल वी मीट टुमारो, आपण उद्या कुठे भेटायचं. वेर डज दिस रोड गो, हा रोड कुठे जातो बरं. वे डिड यू पुट माय ग्लासेस, तू माझा चष्मा कुठे ठेवला. वे डिड यू पुट माय मोबाईल फोन, माझा मोबाईल फोन कुठे ठेवलास तू. तू का खोटं बोलतोस रे. वाय डू यू लाय, वाय आर यू लाईंग, तू का खोटं बोलत आहेस. वाय डिड यू बाय दिस बुक, ते हे बुक तू का बरं खरेदी केलंस. वाय डू यू थिंक सो, तुला असं का वाटतं. वाय आर यू डुईंग सो, तू असं का करतोस रे. सोचा अर्थ काय घ्यायचा असं. वाय आर यू वरिंग, तू का काळजी करतोयस. वाय डू यू वरी, तू का काळजी करतोस. वे शॅल आय पुट दिस बॅग, ही बॅग कुठे ठेवू मम्मी. आपण ना काय हातामध्ये एखादी वस्तू आहे, आपण काय बोलतो कुठे ठेवू आहे. वे शॅल आय पुट दिस, असं म्हणायचं. वेर विल यू गो नाव, तू आता कुठे जाशील. वेर आर यू कमिंग फ्रॉम, तू कुठून येतोयस. वे डिड यू कम फ्रॉम, तू कुठून येतोयस. वे डिड यू कम फ्रॉम, तू कुठून आलास. ओके. वे डज ही कम फ्रॉम, तो कुठून येतो. सिम्पल प्रेझेंट. वेर विल द मनी फॉर दिस कम फ्रॉम, ह्याच्यासाठी पैसे कुठून येतील रे. वेर हॅव यू पुट माय बुक, माझं पुस्तक कुठे ठेवलंयस तू. वेर हॅव माय कीज गॉन, माझ्या चाव्या कुठे गेल्या बरं. वे डिड यू बाय दिस रेडिओ, हा रेडिओ कुठे खरेदी केला. हे कपडे कुठे खरेदी केले. वे डिड यू बाय दिस क्लोथ्स. वाय हॅड यू गॉन देअर, तू तिथे का गेला होतास. सांगा कोणता टेन्स आहे हा. Past perfect tense. पास्ट परफेक्ट. वाय हॅड यू गॉन देअर. वाय हॅव यू कम हिअर, तू इथे का बरं आला आहेस. वाय आर यू लुकिंग सो सो बॅड, ॲक्च्युली तिकडे सॅड पाहिजे, चुकून इंग्लिशमध्ये बॅड लिहिलं आहे मी. तू इतकं दुःखी बरं का बरं दिसतोस बरं. वाय डिड ही कमिट सुसाईड, त्याने आत्महत्या का केली. बघा आत्महत्या करण्याला काय म्हणायचं कमिट सुसाईड. डू सुसाईड नाही म्हणायचं. डू सुसाईड, डीड सुसाईड, कमिट सुसाईड म्हणायचं. सुशांत सिंगने आत्महत्या केली. सुशांत सिंग कमिटेड सुसाईड असं म्हणायचं. वाय डिड ही कमिट सुसाईड, आणि सुसाईड का केलं. बघ आता वू हा प्रश्न असा आहे ना, ज्या वेळेला एखाद्या पठणाची सुरुवात वूने असेल आणि वाक्यामध्ये ना करता नसेल, त्यावेळेला त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब वापरायची गरज नसते. डू ड डीड असेल याची गरज नसते. काय काय रूल आहे वाचा बरं. वूपासून सुरू होणाऱ्या परंतु करता नसलेल्या साध्या वर्तमान काळाच्या म्हणजे सिम्पल प्रेझेंट आणि साध्या भूतकाळाच्या सिम्पल पास्ट या होकारार्थी प्रश्नार्थी वाक्यामध्ये डू ड डीड ही सहाय्यकारी क्रियापदे वापरली जात नाहीत. ठीक आहे. वू डज दिस, हे कोण बरं करतं. वू टोल्ड दिस, हे कोणी सांगितलं. वू टर्न द लाईट ऑफ, लाईट कोणी बंद केली. बघा हेल्पिंग ऑफ नाही आहे ना. वू ब्रोक दिस मिरर, हा आरसा कोणी बरं फोडला. वू लेफ्ट द डोअर ओपन, दरवाजा कोणी बरं उघडा ठेवला. वू विल डू दिस, हे कोण करेल. वू हॅज डन दिस, हे कोणी केलेलं आहे. हू इज कमिंग, कोण येतं आहे. आपण नका म्हणतो अरे कोण येते रे दारात. हू इज कमिंग. वू आर कमिंग, कोण कोण येतं आहे. बहुवचन झालं बघा. कसं बहुवचन करायचं. वू आर लावायचं. हू आर कमिंग. हू विल हेल्प मी, मला कोण बरं हेल्प करेल. हू हॅज कम, कोण आलं आहे. हू हॅज कम. आणि असं असेल तर मग कोण कोण आलं आहे. बहुवचन असेल तर काय करणार मग. हू हॅज कमच्या बदली आपण काय बोलणार. हॅजच्या बदली काय बोलणार. Who have come. व्हेरी गुड. वू हॅव कम, कोण कोण. हां व्हेरी गुड. वू हॅव कम, कोण कोण आलं आहे ना असं. हू हॅड कम हिअर, इथे कोण आलं होतं. हू हॅड गॉन देअर, तिथे कोण गेलं होतं. वूम डिड यू आस्क, तू कोणाला विचारलंस. वूम हॅड, वूम म्हणजे कोणाला, लक्षात घ्या. वूम म्हणजे काय कोणाला. वूम डिड यू आस्क, तू कोणाला विचारलंस. वूम हॅड यू आस्क्ड, तू कोणाला विचारलं होतंस. वूम आर यू आस्किंग, तू कोणाला विचारतोयस. वूम आर यू टेलिंग, तू कोणाला सांगतोयस. वूम डिड ही हेल्प, त्याने कोणाला मदत केली. वूम विल यू हेल्प, तू कोणाला मदत करशील.
होम शाल वी आस्क नाव. आता आपण कोणाला विचारूया बरं? हा फॉर्म्युला दिला आहे बघा, तुम्ही फॉलो करा. 2 टाईपचे क्वेश्चन असतात. एक ऑक्झिलरी वर्बवाले क्वेश्चन, त्याच्यामध्ये सुरुवात हेल्पिंग वर्बने होते. आणि WH क्वेश्चन, त्याच्यामध्ये व्हाय, व्हॉट, वेअर, विच ह्याने सुरुवात होते. तू जात आहेस का? आर यू गोईंग? हॅज ही कम? तो आला आहे का? विल यू मीट मी टुमॉरो? तुम्हाला उद्या भेटशील का? शॅल वी गो देअर? आपण तिथे जाऊया का? शॅल आय क्लीन दिस रूम फॉर यू? हा रूम मी क्लीन करू का तुझ्यासाठी? विल दिस रोप होल्ड दिस मच वेट? ही रशी एवढं वजन सांभाळेल का रे? शॅल आय कम टू रिसीव्ह यू ॲट द स्टेशन? मी तुला घ्यायला स्टेशनला येऊ का? विल यू डू दिस? तू हे करशील का? विल ही कम हिअर? तो इथे येईल का? आर यू कमिंग हिअर स्ट्रेट फ्रॉम द स्टेशन? तू डायरेक्ट इथे येतोस का स्टेशनवरून? आर यू स्टील वर्किंग फॉर द सेम कंपनी? तू अजून त्याच कंपनीत काम करतो आहेस का? आर यू टेलिंग द ट्रूथ? तू खरं सांगतो आहेस का? हॅव यू हर्ड दिस? तू हे ऐकलं आहेस का? हॅज द पोस्ट कम? पत्र आलं आहे का? बघा, हे सगळे वर्बल क्वेश्चन्स आहेत. म्हणजे याची स्टार्टिंग हेल्पिंग वर्बने होते. ऑक्झिलरी क्वेश्चन म्हणाल तरी चालेल. वेनचं बघा बरं. वेन विल यू कम अगेन? तू परत केव्हा येशील? वेन डीड यू गेट माय लेटर? तुला माझं पत्र केव्हा मिळालं? वेन डीड यू लिव्ह दॅट जॉब? तू तुझा जॉब केव्हा सोडलास? वेन डीड यू ब्रश युअर टीथ लास्ट? तू तुझे दात केव्हा लास्ट टाईम ब्रश केले होतेस? वेन डीड यू मीट ईच अदर फर्स्ट? मी दोघं एकमेकांना पहिल्यांदा केव्हा भेटलात? वेन डज दिस प्लांट फ्लॉवर? या झाडाला फूल केव्हा येतात? हॅव यू सीन माय पेन एनिवेअर? इकडं होतं ना 10वं सेंटेन्स, ह्याच्या पुढचं आहे ते. 10व्याच्या पुढचं हे आहे. तुझं पेन कुठे पाहिला आहेस का? कोणता टेन्स आहे ओळखा? हॅव यू सीन माय पेन एनिवेअर? Present perfect. येस, प्रेझेंट परफेक्ट. बरं, पुढे घ्या. हॅज दिस बुक फुलफिल्ड युअर एक्सपेक्टेशन? आपण एखादं बुक वाचतो किंवा एखादा मूवी बघतो, आपण काय बोलतो? हा मूवी चांगला आहे का रे? हे पुस्तक चांगलं आहे का रे? तुझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या का हे पुस्तक वाचून? म्हणजेच हे पुस्तक तुला आवडलं का? तर काय म्हणायचं? हॅज दिस बुक फुलफिल्ड युअर एक्सपेक्टेशन? आता बुकचं तर बोलणार ना ते मुलं, मूवी बोलाल ना, मूवी. हॅज दिस मूवी फुलफिल्ड युअर एक्सपेक्टेशन्स? हॅव यू हँडल्ड सच सिच्युएशन बिफोर? तू अशा प्रकारची सिच्युएशन पहिले कधी हँडल केली आहेस का रे? शाल वी स्टार्ट द मीटिंग नाव? आपण मीटिंग सुरू करूया का? शाल आय टर्न डाऊन द व्हॉल्यूम ऑफ द टी व्ही? मी टी व्हीचा आवाज थोडा कमी करू का? हॅव यू टॉट युअर सन टू टेल द टाईम? तू तुझ्या मुलाला घड्याळ बघायला शिकवलं आहेस का? शाल वी सीट हिअर? आपण इथे बसूया का? शाल वी स्टॉप नाव? आता आपण थांबूया का? ठीक आहे, तर मला सेंड केलं आहे मी सगळ्यांना हे. आता चॅटबॉक्समध्ये या. मी वाक्य बोलणार मराठीमध्ये, तुम्ही ते इंग्लिशमध्ये टाईप करून लिहायचं. एखादं काम केलं पाहिजे, तू जायला पाहिजे, लिहा बरं इंग्लिशमध्ये. यू शुड गो. व्हेरी गुड प्रेरणा. ओके. मी सरांना विचारलं पाहिजे. मी सरांना, आय शुड आस्क सर. येस, व्हेरी गुड सोहम. एखादं काम केलं पाहिजे, करायला हवं, म्हणजे आपण शूड वापरतो. तुला माहिती असलं पाहिजे.
तुला माहीत असलं पाहिजे. येस चेतन, यू शुड नो. आपण काहीतरी केलं पाहिजे. व्हेरी गुड सोहम. वी शुड डू समथिंग. मी आता निघालं पाहिजे. आपण नाही का म्हणतो, अरे खूप उशीर झाला यार, आता मी निघालं पाहिजे. व्हेरी गुड चेतन, अमेझिंग, व्हेरी गुड. लीव. काय शब्द वापरला छान. वी शुड लीव नाव. आता आपण निघालं पाहिजे. आय शुड लीव नाव. मी आता निघालं पाहिजे. आता एखादं काम केलं पाहिजे होतं किंवा करायला हवं होतं. तू लाल टी शर्ट घालायला हवा होतास. You should have worn red t-shirt. Yes, Prerna. Wear, wore, worn. थर्ड फॉर्म काय ना, worn. आणि थर्ड फॉर्म पाहिजे ना त्यामध्ये चेतन. शुड हॅव आणि थर्ड फॉर्म. तू मला फोन करायला हवा होतास. एखादं काम करायला हवं होतं. व्हेरी गुड सोहम. यू शुड हॅव कॉल्ड मी. यू शुड हॅव फोन्ड मी. मी माझ्या आईला सांगायला हवं होतं. व्हेरी गुड प्रेरणा. परफेक्ट आन्सर. आय शुड हॅव टोल्ड माय मदर. मी माझ्या आईला सांगायला हवं होतं. तू मला विचारायला हवं होतंस. येस सोहम. यू शुड हॅव आस्क्ड मी. ओके चला. एखादं काम करायला हवं होतं. शुड हॅव. आता पुढचं घ्या. हां. एखादं काम करता येतं किंवा करू शकतो. मला इंग्लिश बोलता येतं. किंवा मी इंग्लिश बोलू शकतो. येस, आय कॅन स्पीक इंग्लिश. येस सोहम. नाही, चेतनने बरोबर दिलं. चेतन पण नाही, प्रेरणाने बरोबर दिलं. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्लिश बोलू शकतो. मला सायकल चालवता येते. आय कॅन राईड अ बायसिकल. येस. त्याला पोहता येतं. येस, ही कॅन स्विम. मी तुझा आवाज ऐकू शकतो. मी तुला ऐकू शकतो. तुझा आवाज मला ऐकू येतोय. आय कॅन हिअर युअर व्हॉइस. आय कॅन हिअर यू.
आता शकतोच्या दुसरं आहे शकला. मी वेळेवर पोचू शकलो. येस चेतन, परफेक्ट. आय कुड रीच ऑन टाइम. तो मला ओळखू शकला. येस सोहम, ही कुड रिकग्नाइज मी. आता पुढे घ्या शकला असता. तू मला तुझा प्रॉब्लेम सांगू शकला असतास. तू मला तुझी अडचण सांगू शकला असतास. सोहम, ब्रिलियंट, व्हेरी गुड. कुड हॅव आणि थर्ड फॉर्म. कुड हॅव लिहिले त्याने आणि थर्ड फॉर्म लिहिले टोल्ड. सांगणे ना, मग टेल्ड आहे ना, टेलचं टोल्ड. मग काय लिहिले बघा मी, यू कुड हॅव टोल्ड मी युअर प्रॉब्लेम. आता सांगा, तू मला विचारू शकला असतास. तू मला विचारू शकला असतास. येस सोहम. थर्ड फॉर्म पाहिजे. थर्ड फॉर्म वर्कचं थर्ड फॉर्म वापरायचं कधी पण. कुड हॅव, वुड हॅव, शुड हॅव, मे हॅव, माईट हॅव, मस्ट हॅव, विल हॅव. थर्ड फॉर्म नेहमी थर्ड फॉर्म वापर तिकडे. यू कुड हॅव आस्क्ड मी. यू कुड हॅव टोल्ड मी. आपण सरांना भेटू शकलो असतो. चेतन, परफेक्ट. वी कुड हॅव मेट सर. शकलो असतो झालं. तर पुढचं घ्या. कदाचित. तो कदाचित येईल. हे वाक्य 4 पद्धतीने त्यांना बोलता येईल. You can write this sentence in 4 ways. He may come, he might come, he could come, he will possibly come. माझी आई कदाचित रागवेल. My mother may get angry. आणि बाकीच्या 3 पद्धतीने लिहून दाखवा बरं. My mother could get angry. My mother might get angry. May get angry.
गेट अँग्री म्हणायचा सोहम. रागवण्याला शब्द काय आहे? फक्त अँग्री नाही म्हणायचं, गेट अँग्री, रागावणे. येस, मे गेट, माइट गेट, माय मदर माइट गेट अँग्री, माय मदर कुड गेट अँग्री, माय मदर विल पॉसिबली गेट अँग्री. कदाचित पाऊस पडेल. अजून लिहा बरं. इट मे रेन आणि इट माइट रेन आणि लेक्चर संपल्यावर रिएंट्री करायची हा परत. इट कुड रेन, येस. इट विल पॉसिबली रेन. बरं, चला आता एखादं काम करू लागला. आम्ही हसू लागलो. येस चेतन. वी स्टार्टेड लाफिंग. माझी आई मला मारू लागली. माझी आई मला मारू लागली. स्पेलिंग शुड बी, आन्सर इज करेक्ट सोहम. माय मदर स्टार्टेड बीटिंग मी. ओके, किंवा हिटिंग पण चालेल. माझे बाबा ओरडायला लागले. माझे वडील ओरडायला लागले. येस सोहम. माय फादर स्टार्टेड शाउटिंग. कुत्र्याचे पिल्लू रडू लागलं. येस, द पपी स्टार्टेड क्राईंग. येस सायली, गुड. बरं, आता एखादे काम करत असे, तो भाजी विकत असे, तो भाजी विकायचा. व्हेरी गुड चेतन. ही यूज टू सेल व्हेजिटेबल्स. माझे वडील शेतात काम करायचे. My father used to work in the farm. Yes, Soham, correct.
आम्ही सकाळी लवकर उठायचो. आम्ही सकाळी लवकर उठायचो. व्हेरी गुड सोहम. येस प्रेरणा. टू गेट अप अर्ली. येस चेतन. वी यूज टू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग किंवा गेटअप पण चालेल. वेकअप गेटअप. तो खोटं बोलत असे. तो खोटं बोलत असे. तो खोटं बोलायचा. येस प्रेरणा. ही यूज टू लाय. आता यूज टूचा भाव अजून एक आहे माहिती आहे तुम्हाला. यूज टूच्या बद्दल तुम्ही अजून काय वापरू शकता. वूड. येस प्रेरणा. मग आता वूड वापरून बनवा बरं. माझे वडील भाजी विकत असत. असं आपोआप करता येतं. माय फादर वूड सेल व्हेजिटेबल्स. यूज टू बोला वूड बोला अर्थ एकच आहे. एखादं काम करत असे किंवा करायचं. बरं. चला आता सांगायचं. एखादं काम करायची सवय आहे. मला सकाळी लवकर उठायची सवय आहे. मला सकाळी लवकर उठायची सवय आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड सोहम. आय एम यूज टू वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग किंवा गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. आम्हाला याची सवय आहे. याची. आम्हाला याची सवय आहे. येस सोहम. वी आर यूज टू दिस. त्याला खोटं बोलायची सवय आहे. येस प्रेरणा. ही इज यूज टू लाईंग. मला तिखट खाद्यपदार्थ खायची सवय आहे. मला तिखट फूड खायची सवय आहे. वाबला अँजिला चेतन. येस सोहम.
आय एम यूज टू इटिंग स्पायसी फूड्स. आम्हाला या गोंगाटाची सवय आहे. गोंगाट, नॉईज. येस सोहम, व्हेरी गुड. वी आर यूज टू दिस नॉईज. आम्हाला गोंगाटाची सवय आहे. तिला चहाची सवय आहे. येस चेतन, शी इज यूज टू टी. ओके चला, सवय हे वाला झालं. आता ओके ओके, आमच्या कॉलनीमध्ये एक कुत्रा आहे. आमच्या कॉलनीमध्ये एक कुत्रा आहे. येस चेतन, देर इज अ डॉग इन आर कॉलनी. देर वॉज वाला हे सगळं. माझ्या वर्गामध्ये 25 मुली आहेत. माझ्या क्लासमध्ये 25 मुली आहेत. येस, देर आर 25 गर्ल्स इन माय क्लास. माझ्या पॉकेटमध्ये 500 रुपये आहेत. माझ्या पॉकेटमध्ये 500 रुपये आहेत. पर्समध्ये. पैशाच्या पर्सला माहिती काय म्हणायचं? वॉलेट. मी बघा काय लिहिलंय, माझं आन्सर बघा. देर आर 500 बक्स. रुपीज अजून शब्द काय आहे? बक्स. बक्स थोडा हायफाय वाटतं बोलायला. बक्स, 500 बक्स इन माय वॉलेट. ओके, देर आर 500 बक्स इन माय वॉलेट. ओके, तुम्हाला नवीन शब्द मिळाला रुपयाला, बक्स म्हणायचं. 10 बक्स, 20 बक्स, 500 रुपीज, 500 बक्स. ठीक आहे. आणि पैशाच्या पर्सला काय म्हणायचं? वॉलेट. आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी आहे. आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी आहे. येस, देर इज अ गर्ल इन आर कॉलेज. इन माय कॉलेज. आता होत्यावाला घ्या. आमच्या वर्गामध्ये 2 भाऊ होते. आमच्या वर्गामध्ये 2 भाऊ होते. देअरच्या पुढे काय येणार? वर. येस, देर वर 2 ब्रदर्स इन आर क्लास.
मेन रोडवर एक रेस्टॉरंट होतं. मेन रोडवर एक रेस्टॉरंट होतं. मेन रोडवर एक रेस्टॉरंट होतं. येस चेतन, परफेक्ट. देर वॉज अ रेस्टॉरंट ऑन द मेन रोड. ट्रेनमध्ये जवळपास 10 पॅसेंजर होते. ट्रेनमध्ये जवळपास 10 पॅसेंजर होते. ट्रेनमध्ये जवळपास 10 पॅसेंजर्स होते. येस चेतन, गुड. देर वर अबाउट 10 पॅसेंजर्स इन द ट्रेन. जवळपास ना, मग अबाउट म्हणायचं हा. देर अबाउट 10 पॅसेंजर्स इन द ट्रेन. मीटिंग मध्ये खूप लोक होती. येस. देर वर मेनी पीपल इन द मीटिंग. देर लॉट ऑफ पीपल इन द मीटिंग. एक्झाम मध्ये एक क्वेश्चन होता. परीक्षेमध्ये एक क्वेश्चन होता. येस चेतन, देर वॉज अ क्वेश्चन इन द एक्झाम. आता मी तुम्हाला सेंटेन्स देतोय. त्या सेंटेन्सचे मला आहे ना, एक मिनिट हा. मी तुम्हाला सेंटेन्स दिले सिम्पल प्रेझेंट मध्ये. आय यूज जेल पेन. आता ह्याचं सिम्पल पास्ट बनवून पाठवा बरं. मी जेल पेन वापरला. येस, व्हेरी गुड सोहम. आता ह्याचं सिम्पल फ्युचर बनवून पाठवा बरं. आय विल यूज जेल पेन. येस, सिम्पल फ्युचर. आता ह्याचा प्रेझेंट कंटिन्यू बनवून पाठवा बरं. प्रेझेंट कंटिन्युअस. आय एम युझिंग जेल पेन. येस साईड. आता
पास्ट कंटिन्यूअस म्हणून पाठवा बरं. पास्ट कंटिन्यूअस. आय वॉज युजिंग जेल पेन. आता ह्याचा पाठवा बरं फ्युचर कंटिन्यूअस. आय विल बी युजिंग जेल पेन. आता ह्याचं पाठवा प्रेझेंट परफेक्ट. येस. आय हॅव युज्ड जेल पेन. आता ह्याचं बनवा पास्ट परफेक्ट. आय हॅड युज्ड जेल पेन. आता बनवा फ्युचर परफेक्ट. येस प्रेरणा. आय विल हॅव युज्ड जेल पेन. आता याचं बनवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. येस प्रेरणा. आय हॅव बीन युजिंग जेल पेन. आता बनवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. येस सोहम. आय हॅड बीन युजिंग जेल पेन. आता ह्याचं बनवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. येस सोहम. आय विल हॅव बीन युजिंग जेल पेन. आता एक वाक्य देतो मला मी. हा, ही प्लेज फुटबॉल. ह्याचं बनवा सिम्पल पास्ट. येस. ही प्लेड फुटबॉल. आता ह्याचं बनवा सिम्पल फ्युचर. येस प्रेरणा. ही विल प्ले फुटबॉल. प्रेझेंट कंटिन्युअस बनवा बरं. ही इज प्लेइंग फुटबॉल. येस सोहम. ही इज प्लेइंग फुटबॉल. आता पास्ट कंटिन्यूअस बनवा बरं. पास्ट कंटिन्युअस. ही वॉज प्लेइंग फुटबॉल. येस सोहम. आता ह्याचं बनवा फ्युचर कंटिन्युअस. ही विल बी प्लेइंग फुटबॉल. येस सोहम. ओके. आता याचा प्रेझेंट परफेक्ट बनवा बरं. येस सोहम. ही प्रेझेंट परफेक्ट. ही हॅज प्लेड फुटबॉल. पास्ट परफेक्ट बनवा बरं. येस प्रेरणा. सोहम बरोबर आहे. ही हॅड प्लेड फुटबॉल. पास्ट परफेक्ट. फ्युचर परफेक्ट बनवा बरं.
ही विल हॅव प्लेड फुटबॉल. फ्युचर परफेक्ट. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू बोला बरं. येस प्रेरणा. ही हॅज बीन प्लेइंग फुटबॉल. येस सोहम. ही हॅज बीन प्लेइंग फुटबॉल. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आता पास्ट परफेक्ट म्हणा बरं. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. येस. ही हॅड बीन प्लेइंग फुटबॉल. आता बनवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. व्हेरी गुड सोहम. ही विल हॅव बीन प्लेइंग फुटबॉल. येस. असं तुम्हाला प्रॅक्टिस नेहमी करायची. रोजच्या रोज प्रॅक्टिस करायची तुम्हाला हे. शुड हॅव, वुड हॅव, कुड हॅव, मे, माईट, मस्ट, वुड, यूज टू, सवयवाला यूज टू, एखादं काम करत असे वाला यूज टू, एखादं काम करू लागला आणि एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट आहे. माझ्या बॅगेमध्ये ₹10 आहेत. आमच्या बिल्डिंगमध्ये एक मुलगा आहे. आमच्या शाळेमध्ये एक स्टुडंट आहे. माझ्या बॅगेमध्ये ₹10 आहेत. अशी वाक्य. प्रॅक्टिस नेहमी करा. कारण तुम्हाला त्यांच्याशी फाईट करायची ए बॅचवाल्यांशी. ते पण खूप स्ट्राँग आहेत. पण तुम्ही पण कमी नाहीये. ते पण स्ट्राँग आहात. लेट्स सी. आणि आजची विनर मी अनाउन्स करतोय. आय हॅव गॉट अ लिस्ट ऑफ द विनर्स. देअर आर 3 विनर्स टुडे. Congratulations, Chetan Ladkar, Prerna Sarde, Soham Bane. You three were awesome today. तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स मी चेक केला स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत आणि त्या हिशोबाने तुम्हाला मी विनर अनाउन्स केलंय. ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. ऑल द बेस्ट फॉर टुमॉरो. फ्रेंड्स विल मीट टुमॉरो. उद्या तयारी करून या सगळ्या सेंटेन्सेसची. आजचे जे दिलेत ते पण करून या व्यवस्थित. ठीक आहे. बाय फ्रेंड्स. टेक केअर. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल ऑफ यू.